कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। खेडमधील रस्ते कामांवरती प्रश्नचिन्ह, डांबराशिवाय रस्ते निकृष्ट कामांचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांचा पैशांची उधळपट्टी होत असल्याचा दावा। मांडवा जेटी धोकादायक स्थितीत, खांब कमजोर, सळ्याबाहेर, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। रोह्यात राष्ट्रवादीला जबर धक्का, शिल्पाताई धोत्रे शिवसेनेत दाखल, नगराध्यक्ष उमेदवारीची घोषणा। आणि भाजपला पेण तालुक्यातील आंबेपूर कुर्डूस मध्ये धक्का, 5 ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड शहरातील विकास कामांवरून सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। शहरातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि बांधकामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केलेला आहे। मोरे यांच्या मते रस्ते तयार करताना डांबराचा वापर केला जात नसून केवळ खडी टाकून रस्त्यांचा देखावा उभा केला जात आहे। यामुळे जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मोरे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली। त्यांच्या दाव्यानुसार निवडणुकीच्या तोंडावरती घाईघाईने ही कामे सुरू करण्यात आलेली आहेत। खराब रस्त्यांमुळे आधीच हैराण झालेल्या खेडमधील जनतेला केवळ तात्पुरते समाधान देण्याचा हा प्रयत्न असून यात कामाचा दर्जा पूर्णपणे दुर्लक्षित केला जात आहे। त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की हे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेला दिखावा तर नाही ना। गेल्या अनेक महिन्यांपासून खेडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था होती, मात्र आता अचानक कामांना गती मिळाल्याने संशय बळावलेला आहे। या निकृष्ट कामांची तातडीने चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नगर परिषद प्रशासनाकडे केली जात आहे। जनतेच्या पैशांचा असा अपव्याप थांबवून दर्जेदार कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नमस्कार, मी मंगेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते। आज आपल्या इथे खोंडाफाटा आणि तिकडे जाणारा जो मार्ग आहे तो खूप वर्ष रस्ता होणार होता। आपण याच्यासाठी उपोषण पण केली या रस्त्यासाठी, पण आज रस्त्याचं काम चालू झालं आहे। पण रस्त्याचं काम कुठच्या प्रकारे चालू आहे मी आज नागरिकांना दाखवणार आहे। परत एकदा जो भरणा नाक्यावरती भ्रष्टाचार झाला, खडी टाकून जे लोकांचे हे केले त्याच्यातला हा प्रकार आहे। आता मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे जी खडी अंतरलेली आहे याच्यावरती, ह्याच्या आतमध्ये ॲक्च्युली डांबर पाहिजे मारलेली। हे बघा, ह्याच्यात डांबर हे बघा, जरा मित्रा इथे मारा जरा, बस हां बस। त्याच्यामध्ये कुठे डांबर दिसते काय बघा। हा 500 मीटरचा रोड आहे तिथपर्यंत, ह्याच्यात कुठेही खाली डांबर मारलेली नाही आहे। हा रोड कसा टिकणार हा जनतेला समजलं पाहिजे। त्याच्यावर आम्ही आता हा रोड आम्ही करून देणार नाही आहे। आमची विनंती आहे, हा कोणाचा नगरपालिकेच्या हातीत रोड आहे, नगरपालिकेच्या माणसांनी इथं यावं, अधिकाऱ्यांनी यावं व त्या कॉन्ट्रॅक्टरला, कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी व्यवस्थित परत खडी तरी काढून परत त्याच्या खाली डांबर टाकून व्यवस्थित जी काय प्रोसिजर आहे रस्त्याची त्याचप्रमाणे हा रस्ता केला पाहिजे, हीच आमची विनंती आहे। नवी मुंबईमध्ये सीएनजीची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे। काल रात्रीपासून शहरातील बहुतांश सीएनजी पंप पूर्णपणे बंद असल्याने हजारो वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे। पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे गॅसचा पुरवठा थांबवला असून अद्यापही अनेक पंपांना गॅस मिळालेला नाहीये। यामुळे आजही सीएनजी पंप बंदच आहेत। विशेषतः रिक्षा, टॅक्सी, बस तसेच खासगी वाहनांचे चालक यामुळे प्रचंड त्रस्त आहेत। अनेकांनी रात्रीपासूनच सीएनजी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या, मात्र पंप सुरू न झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। सकाळी कामावरती जाण्यासाठी निघालेल्या अनेक वाहन चालकांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गॅस वितरण पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा प्रवाह खंडित झालेला आहे। परिणामी इंधन अभावी अनेक वाहने रस्त्यावरच थांबलेली आहेत। हा बिघाड लवकरात लवकर दूर करून सीएनजीचा पुरवठा तातडीने पूर्ववत करावा अशी मागणी वाहन चालकांकडून जोर धरत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे।
अलिबागसाठी महत्त्वाचा प्रवेशद्वार असलेल्या मांडवा जेटीची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनलेली आहे। दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या जेटीचे मुख्य खांब गंभीरपणे कमजोर झालेले आहेत। अनेक ठिकाणी प्लास्टर गळून पडलेले असून लोखंडी सळ्या उघड्यावरती पडल्याचे विदारक चित्र समोर आलेले आहे। जेटीच्या या ढासळलेल्या रचनेमुळे तिची स्थिरता धोक्यात आली असून दररोज मुंबई आणि अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमानी आणि पर्यटकांचा जीव अप्रत्यक्ष संकटात आहे। या गंभीर स्थितीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। हा केवळ दुरुस्तीचा प्रश्न नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि जीव घेण्या धोक्याचा प्रश्न आहे। वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागू शकते अशी भीती स्थानिक नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत। प्रशासनाने तात्काळ पावले उचलून मांडवा जेट्टीची दुरुस्ती करून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी अपेक्षा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर आलेली आहे। महायुतीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार यश खेडेकर यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे अवघ्या 24 वर्षांचे यश खेडेकर हे या निवडणुकीतील सर्वात तरुण उमेदवार ठरलेले आहेत। त्यांच्या अर्ज दाखल करण्याच्या वेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते, ज्यामुळे परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना यश खेडेकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे। मायबाप जनतेच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। खेडेकर यांच्या उमेदवारीने खेडमधील राजकारणात युवा नेतृत्वाची चर्चा सुरू झालेली आहे। एका तरुण चेहऱ्याला संधी मिळाल्याने शहरातील तरुण मतदारांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे। ही निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। 24 वर्षाच्या तरुण पोरावरती विश्वास ठेवला, मुलगावरती विश्वास ठेवलेला आहे। नक्कीच मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। येणारा काळ हा भविष्याचा काळ आहे, कारण आजच्या युगामध्ये तरुण पिढी पुढे येते। त्याच्या अनुषंगाने माझ्यावरती एक संधी दिलेली आहे। नक्कीच लोकांच्यापर्यंत पोहोचून ज्या कुठल्या सर्व काही अडचणी असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा हा नक्कीच तरुण मुलगा मी म्हणून काम करेन। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुण युवा म्हणून तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे। कोणती विकास कामे घेऊन लोकांसमोर निवडणुकीला जाणार आहे? नक्कीच जे समाजामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टींकडे मी जास्त भर देईन। मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल आणि अन्य ठिकाणी, सगळ्या ठिकाणी नक्कीच एक युवा तरुण म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेन। तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या। याच्या पुढचे प्रचाराचे तुमचे काय? नक्कीच प्रभागाच्या अनुषंगाने 1-2 दिवसामध्येच आम्ही प्रचाराला सुरुवात करू। प्रचार जोरदार असेल आणि आम्ही कदापित आव्हान कुठल्या गोष्टी समजलेलो नाही। प्रत्येक येणाऱ्या संकटाला आपण कणखर म्हणून उभं राहायचं आणि असेच आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आमचा नक्कीच विजय होईल। एक अनुभवी व्यक्ती आहे, त्यामुळे काय आहे असं? माझ्या प्रभागातील लोकांना जेवढ्यात जास्त फायदा होईल याचाच प्रयत्न करेन। मला कुठला अनुभव नकोय, कुठले नकोय, माझी मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे हेच निर्धार मी घेऊन पुढे पाऊल प्रत्येक टाकतोय आणि निश्चित मला खात्री आहे की माझा विजय नक्की असेल। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका मोठ्या राजकीय घडामोडीने खळबळ उडवून दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या माजी उपनगराध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या शिल्पाताई धोत्रे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे अशोक धोत्रे यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते। शिल्पाताई धोत्रे या रोहा नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा, नगरसेविका आणि सभापती म्हणून कार्यरत होत्या। प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि समाजात मजबूत पकड असलेल्या शिल्पाताईंच्या पक्ष बदलामुळे रोह्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रवेशानंतर तात्काळ मंत्री भरत गोगावले यांनी शिल्पाताई धोत्रे यांच्या नावाची शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केलेली आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष लालता शेठ कुशवाह यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसलेला आहे। या राजकीय उलटापालटीने रोह्यातील आगामी निवडणुकीचे चित्र बदलणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। मी पहिला अशोक धोत्रे, अंबाजी धोत्रे, आमच्या शिल्पाताई धोत्रे
आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांचं पहिल्या प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो या रोही नगरीमध्ये। आम्हाला जे काय अपेक्षित होतं की येणारी 2 तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्रे कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतोय तो येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक झाली, 3 तारखेला रोह्यामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असेल। आमच्या शिल्पाताई धोत्रेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आता आम्ही जाहीर करतोय। ज्यांची काय आतापर्यंतची काय घराणेशाही म्हणून ते दाखवत होते त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वापर ठरेल असं, कारण जनतेला पण कधी ना कधीतरी बदल हवा असतो आणि तो रोहा बदलतोय हे आमच्या तालुका प्रमुखांचं जे काही ब्रीद वाक्य आहे ते मला वाटतं आता खरं ठरत चाललेलं आहे। पेणमधील आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। भाजपच्या 5 नगरपंचायत सदस्यांनी रविवारी शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपच्या महिला मोर्चा प्रमुख चित्रा पाटील यांच्यासाठी हा वाढदिवसाच्या दिवशीच एक मोठा धक्का मानला जात आहे। या पक्षप्रवेशाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी केले। त्यांनी भाजपच्या घराणेशाहीवरती जोरदार टीका करत घराणेशाहीचा सातबारा कोरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हा परिषदेवरती भगवा फडकवण्याचे आदेश दिले असून सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहनही केणींनी केले आहे। यावेळी शिवसेनेच्या आंबेपूर मतदारसंघाच्या उमेदवार रसिकाताई केणी यांनीही मार्गदर्शन केले। कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विजय निश्चित असून आमदार महेंद्र शेठ दळवींच्या साथीने मतदारसंघाचा विकास गतिमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मीनाक्षी पाटील, प्रतीक आरिलकर, सिद्धेश हंबीर आणि किरण पाटील यांच्यासह अन्य भाजपा सदस्यांनी शिवबंधन मानले आहे। या पक्षप्रवेशामुळे कुर्डूस मतदारसंघातील शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतील यांचा निश्चित फायदा होईल असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे। सदस्यांनी जो आज शिवसेना पक्षावर आणि माझ्यावर विश्वास टाकून जो प्रवेश केलाय त्या प्रवेशामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विरोधकांची पायाखालची वाळू सरकलेली आहे। परंतु माझ्यावर आणि पक्षावर जो विश्वास टाकून तुम्ही किरण, प्रतीक किंवा सिद्धेश तुम्ही असाल, परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मनात संकोच बाळगू नका। कुठलाही तुमच्यावर कसलाही काम असू द्या, कसलाही प्रसंग आला तर मला अर्ध्या रात्रीवर फोन करा किंवा आमदार महेंद्र शेठ असू द्या, छोटम शेठ असू द्या, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही हा तुम्हाला मी या सर्वांच्या समोर शब्द देतो। आणि तुम्ही आज पक्षात प्रवेश केला तर निश्चिंत राहा। माझे फोटो लावून आपल्या विरोधक त्यांच्या सोबत एक फोटो व्हायरल केलेला, आता फोटो व्हायरल करणारा माझा सक्का भाऊबंद असल्यामुळे आशिष पाटील असल्यामुळे मला पण थोडासा काही जोरात बोलता नाही येत, पण मी आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना आशिषला एक उत्तर देतो, नाव घेऊन देतो की मी सच्चा आणि कट्टर शिवसैनिक आहे, महेंद्र शेठ दळवी यांचा समर्थक आहे। आणि आता तुम्हाला या सर्वांच्या समोर सांगतो, यांनी आज जी उपस्थिती दाखवलेली आहे ही उपस्थिती खूप प्रार्थनीय आहे आणि तारीख डिक्लेअर व्हायच्या आधीच ही जी उपस्थिती दिसते मला, तर मला हा विजय मला माझ्या समोर दिसतोय। आणि भाऊ, तुम्ही या शिवसेनेच्या प्रवाहात आलात, तुमचं कुठलंही काम झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि तो पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी आमचे महेंद्र शेठ असतील, आमचे छोटम शेठ असतील, राजाबाई असतील, हे पूर्ण करतील याची मी पूर्ण खात्री बाळगते। माणगाव तालुक्यातील खरवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या उमरोली गावामध्ये शिवसेनेने आपली ताकद वाढवलेली आहे। राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या विकास कामांनी प्रेरित होऊन उमरोली येथील ग्रामस्थांनी 15 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला, जिथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या ध्येय धोरणांवरती प्रकाश टाकलाय। सचिव आपण जे काय 1-2 कामं सांगितलेली आहेत, इथलं काय सुशोभीकरण आहे, अंतर्गत रस्ता, शेताकडे जाणारा पाणी रस्ता आहे, हरकत नाही। आता निवडणुका चालू झालेल्या डिसेंबरच्या नंतर तुम्ही सांगा मंत्रवकील तुम्ही सगळ्यांनीच की जे ही कामं जी दिलेली आहे ते आपण निश्चितच पूर्ण करूया। त्याचं कारण आहे कारण एक तर शब्द देऊन आणि शब्द दिला तर पूर्ण करायचं आहे आणि म्हणूनच आज लोक गावाच्या गावं जे आकर्षित होत आहेत त्याचं कारण ते आहे। आम्ही आता शब्द दिल्यानंतर थोडं पाठीपुढं करून पण फसवणार ना, जेवढं आम्हाला आमची पद्धत आहे
तर आमच्याकडे 25 किलो उचलण्याची ताकद आहे, त्यावेळी 50 किलोचं आव्हानणार नाही. 25 किलोचे 2 खेपा टाकू आपण. जसं पेंड्याचं ओझं आणतो, भात आणतो आपण याच्यामधनं 1 मन 1.5 मन, तशी ताकद असते, तशी आमची ताकद आहे की आम्हाला किती निधी मिळतो, किती फंड मिळतो, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला मदत करूया. पक्षप्रवेशाबद्दल बोलायचं झालं तर नामदेव हर्षेट गोगावले हे विकास पुरुष आहेत. असं जनतेतून आवाज आहे. कार्यकर्ते खुशमस्करी करतात हे याची आपल्याला कल्पना आहेच, परंतु जनतेतून असा आवाज आहे की हा जनतेने निवडून दिलेला आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसवलेला एक सर्वसामान्य नेता आहे, सर्वसामान्यांचा नेता आहे. त्यामुळं अशा व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळाला, आपल्या पाठीवर त्याचा हात असेल तर आपण एक उंच भरारी मारू शकतो ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून त्यांच्या ह्या कर्तृत्वावर विश्वास ठेवूनच आम्ही आज शिवसेना शिंदेगड या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता अशा नेत्याच्या मागे उभे राहण्याची आमची जी जबाबदारी आहे, मतांच्या माध्यमातून आम्ही आमची ताकद विरोधकांना पण दाखवून देऊ आणि कायमस्वरूपी नामदेव हर्षेट गोगावले यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू. अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. एकीकडे शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी शनिवारी आपले अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली, तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांनीही अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. महायुतीचे प्रभाग 7 मधील उमेदवार भाजपचे शहर प्रमुख ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांनी शनिवारीच आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. आतापर्यंत महायुतीच्या एकूण 15 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी उर्वरित उमेदवारांचे अर्ज येत्या सोमवारी दाखल केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवरती महायुतीला अलिबागमध्ये जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा भाजपने केलेला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी यावेळी बोलताना ठाम विश्वास व्यक्त केला आहे की यावेळी अलिबागचा नगराध्यक्ष हा महायुतीचाच असेल. अलिबागच्या या राजकीय घडामोडींवरती आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. खरं तर अत्यंत उत्साहाचं वातावरण हे महायुतीच्या माध्यमातून आहे आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की महायुती म्हणून आम्ही जरी लढत असलो तरी आज भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती या ठिकाणी महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आदरणीय आमच्या पेरेकर वहिनी त्या ठिकाणी लढणार आहेत आणि सर्वच प्रभागामध्ये ताकदीचे उमेदवार हे महायुतीने दिलेत. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ही जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश हे महायुतीला मिळेल आणि नगराध्यक्ष हा महायुतीचाच असेल. बातमी आहे राजकीय वर्तुळातून भाजपला मोठा धक्का देत भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी तब्बल 150 कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या मोठ्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळाला एक नवी आणि महत्त्वपूर्ण भर पडलेली आहे. पक्षाचे उपनेते व माजी आमदार बाळ माने, तालुकाध्यक्ष शेखर घोसाळे, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहराध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी मिळून अमित विलणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवबंधन बांधून उत्साहामध्ये स्वागत केले आहे. घोषणाबाजी आणि जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या प्रसंगी बोलताना उपनेते बाळ माने यांनी नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी, स्थानिक विकासासाठी आणि न्यायाच्या लढ्यासाठी एकजुटीने काम करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. शिवसेनेच्या विचारधारेबद्दल मार्गदर्शन करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे शहरात शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नवीन नेतृत्वाला बळ मिळाल्याचे स्पष्ट झालेले आहे. शहर विकास, सामाजिक प्रश्न आणि नागरिकांच्या हक्कांसाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. या प्रवेशामुळे शहरातील शिवसेना संघटना अधिक सक्षम, उत्साही आणि सज्ज झालेली आहे. गेली 25 वर्ष सन 2000 पासून याच घराच्या ह्याच पायरीवरती सन्माननीय बाळासाहेब मानेंच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षात तेव्हा प्रवेश केला होता. तदनंतर आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणे, अतिशय मेहनतीने, सचोटीने काम केलं. ते निव्वळ बाळासाहेबांकडे बघून, त्यांचे आदर्श बघून मी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला काम करून केलं. परंतु 25 वर्ष काम करत असताना
मी जबाबदारीनं सांगतो, साहेबही त्याचे साक्षीदार आहेत. कधी आम्ही कुठच्याही प्रकारचं एकही रुपयाचं कुठचं कॉन्ट्रॅक्ट, कंत्राट, कुठचं रेशन दुकान, कुठचं रॉकेल, कधी कुठचा लाभार्थी झालो नाही. प्रामाणिकपणे आमच्या आईनं माझ्या जे काय आदर्श आम्हाला दिले, माझ्या सगळ्या भावांनी, माझ्या विलणकर कुटुंबाने जे काय आदर्श दिले तेच राखून आम्ही डोळ्यासमोर चाललो. कधी बेईमानी केली नाही, बदनामी केली नाही कोणाची. प्रामाणिकपणे काम करत राहिलो. कधी कुठचा फायदा मिळेल का, अपेक्षा मिळेल का, कुठचं पद मिळेल का, हे न बघताना काम केलं. परंतु तेव्हाची भारतीय जनता पक्ष आणि आताचा भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे आताचा पक्ष व्यावहारिक आहे. म्हणून आज मी त्यांच्या विचारधारेला आणि सन्मान्य वंदनीय बाळासाहेब, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे या सर्व साहेबांच्या वतीनं आज मी ह्या पक्षात प्रवेश केला आहे. आमचे ज्येष्ठ आणि माझे सर्वात जुने माझे मार्गदर्शक प्रमोदजी शेरी साहेब तेव्हाही माझ्याबरोबर होते आणि आज सुदैवाने आज पुन्हा परत एकदा त्यांच्या छत्रछायाखाली काही आलो आहे. मला कोणाही कुठचाही माझा पदाधिकारी मला वाऱ्यावर सोडणार नाही याची मला खात्री आहे. पेण तालुक्यातील श्रीगाव आणि मेढेखार येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा अखेर शुभारंभ झालेला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झाले आहे. या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या उमेदवार रसिकाताई केणी देखील उपस्थित होत्या. वर्षानुवर्षे शेकापाची सत्ता असतानाही श्रीगाव आणि मेढेखार येथील रस्ता दुर्लक्षित राहिल्याने ग्रामस्थ नाराज होते. केवळ भूलथापांना कंटाळलेल्या ग्रामस्थांनी आता शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. श्रीगाव ग्रामपंचायत विभागातील बस स्थानक ते मुस्लिम मोहल्ला आणि सुकटणे ते पीरबाबा पर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. राजाबाई केणी आणि रसिकाताई केणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. भाकरवड येथील डांबरीकरणाचा रस्ता आज या परिसरातील कुर्डू जिल्हा परिषद नवीन झालेला आंबेपूर मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी, आमचे शिवसेनेचे नेते छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचा निधी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आणलेला आहे आणि त्याचा उपयोग खेडेपाड्यातील प्रत्येक गावामध्ये विकास निधी पोचवून गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीत रखडलेला जो विकास आहे तो विकास आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेला आहे. बीबीएम झालेला आहे. आजपासून कार्पेट सुरू होईल आणि हे तिन्ही रस्ते या 4 दिवसामध्ये पूर्ण होऊन या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील जी लोकांची समस्या होती ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ते खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं की आमच्या मेढेखार गावातील हा रस्ता जो खूप खराब झालेला आहे. खूप म्हणजे 7 वर्षापूर्वी आपल्या गावातील हा रस्ता आमदारांनीच केला होता. त्याला आम्ही काँग्रेसमध्ये होतो. त्याला ती सुद्धा आमच्या राजाभाईंचीच होती. आज 1 वर्षापूर्वी हा रस्ता खराब झाल्यानंतर शेका पक्षाचे पुढारी आमच्याकडे बोटं दाखवत होती. आमदार तुमचा आहे, रस्ता कधी करणार, रस्त्यावरून आम्ही काही हेलिकॉप्टरमधून जाऊ का, गाड्या जाऊ शकत नाहीत. त्याविषयी मी त्यांना 4 दिवसापूर्वी शब्द दिला, म्हणजे बोललेला आहे की आमच्या शिवसेनेची जेवढी जबाबदारी होती तेवढी तुमच्या शेका पक्षाची सुद्धा जबाबदारी होती. कारण वर्षानुवर्षे ह्या गावामध्ये या संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये नव्हे तर जिल्हा परिषदमध्ये वर्षानुवर्षे ज्यांनी सत्ता भोगली, ज्यांनी आमदारपद भोगले, ती लोक काय करतात ते फक्त लोकांकडे बोटं दाखवण्यापेक्षा आपल्या जिम्मेदारीपासून तुम्ही लांब भटकू नका. कारण आतापर्यंत तुम्ही तेच करत लोकांकडून फक्त बोटं दाखवलीत, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय. आज आम्ही त्यांना दाखवतोय की आम्ही करतोय, फक्त बोलून दाखवत नाही, आम्ही प्रत्यक्ष काम करून दाखवतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोफत आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वेरळ येथील समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भाष्यकार आणि मार्गदर्शक माधव अंकगले यांनी 10वी नंतर काय या विषयावरती विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे तसेच अपयशानंतर खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सोबतच गणित विषयावरती नागेंद्र सिंग, विज्ञान विषयावरती आदर्श गौरव आणि विनोद कुमार सिंग तर इंग्लिश विषयावरती जास्मिन देसाई मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त टिप्स दिल्या. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची चाचणी घेण्यासाठी यावेळी एक विशेष बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ आधारित परीक्षेचेही आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिराला खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि शृंगारतळी परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेसाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाली असे आयोजकांनी सांगितले. श्री समर्थ कृपा ज्युनियर कॉलेज यांनी आयोजित केलेले 10वी
10वी नंतर काय करायचं हे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. सर्व शिक्षकांनी आम्हाला सर्व विषयाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे सांगितलं. अंकगल्ले सर यांनी आम्हाला 10वी नंतर काय करावं व 10वीची परीक्षा उत्तीर्ण कशी व्हावी यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं. आज मी समर्थ कृपा इंग्लिश मीडियम येथे सेमिनार अटेंड करण्यासाठी आले. या सेमिनारमध्ये आम्हाला 10वी झाल्यानंतर काय करावे किंवा 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी काय करावे यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. यासाठी समर्थ कृपा इंग्लिश मीडियमचे मी धन्यवाद मानते. Hello everyone, I am Bushra Lalu from Lohagarh. Today I am here in SSKM School, Khed, Veral, with my two schools, Ali Public School, Shingartali and PNP English Medium School, Margatamane, to attend a session over here for Standard 10. Madhav Ankalke sir, who have encouraged and guided us on a basis of all knowledge based on Standard 10. All other faculties also have encouraged and guided us on different subjects. So this session was very interactive, very powerful and very motivating. आज समर्थ कृपा वेरळ या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन शिबिर सेमिनार चालू ठेवलेलं होतं. त्यामध्ये आमच्या शाळेतील न्यू इंग्लिश स्कूल, आंबोली हायस्कूल या शाळेतील 44 विद्यार्थी उपस्थित आहेत. तर या सेमिनारचा फायदा विद्यार्थ्यांना 10वीनंतर पुढे काय, त्याचबरोबर 10वीचे पेपर कसे सोडवावे याचे उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितच या विद्यार्थ्यांना 10वीचे पेपर सोडवताना त्याचा फायदा होणार आहे. आज SSKEM या प्रशालेमध्ये 10वी नंतर काय या विषयावर विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स अंतर्गत मार्गदर्शन शिबिर किंवा मेळावा ठेवलेला होता. याचा नक्की जे ते जमलेल्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या 10वीच्या वर्षामध्ये परीक्षेला सामोरं जाताना कशी तयारी करायची आणि 10वीनंतर काय करायचं या दोन्ही विषयांवर तज्ज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन झाले. या वेरळ परिसरातील एकंदरीत खेड, चिपळूण, गुहागर येथील विविध विद्यालयातून विद्यार्थी आले होते, त्याचा लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये या संस्थेचे संस्थापक आदरणीय पाष्टे सर आणि त्यांचा संपूर्ण चमू जो काम करत होता, नक्कीच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी 10वीमधील त्यांच्या यशासाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे. चिपळूणमध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या संत गोरा कुंभार विकास मंडळ आणि संत गोरा कुंभार युवा आघाडीने खेरडी येथे एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने या शिबिरामध्ये रक्त संकलनाचे काम पाहिले. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश साळवी यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतलेत. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना मंडळाकडून प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी खेरडीचे माजी सरपंच जयद्रथ खताते यांच्यासह दाभोळकर शेठ आणि युवा सेनेचे उमेश खताते असे अनेक मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या रक्ताची तातडीने गरज असल्याने जास्तीत जास्त संस्थांनी पुढे येऊन असे रक्तदान शिबिर आयोजित करावेत असे कळकळीचे आवाहन सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी केलेले आहे. संत गोरा कुंभार मंडळाने रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीनुसार समाजासाठी एक महत्त्वाचे आणि प्रेरणादायी कार्य केले आहे. आम्ही इथे संत शिरोमणी गोरा कुंभार जे विकास मंडळ आहे खेरडी चिपळूण इथे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी यांच्याकडून ब्लड बँकेकडून मी आणि माझी संपूर्ण टीम इथे रक्तदान शिबिरासाठी आलेला आहे. अशा प्रकारचे उपक्रम आजकाल खूप कमी प्रमाणात राबवले जातात आणि आपण पाहायला गेलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालय पण झाल्यामुळे अनेक गोरगरीब जनता तिथे रुग्ण म्हणून येतात, परंतु त्यांना रक्ताची जे गरज असते तर ती तेवढा पुरवठा होत नाही. आज आम्ही जेव्हा रिपोर्टिंग करतो तेव्हा बघतो की दिवसाला 49 ते 52-53 बॅग जातात, पण जेवढं रक्त जातं तेवढं घेतल्या जात नाही. तर ह्या प्रकारचे जे काही उपक्रम राबवले गेले तर त्यामधून अशा गरजू रुग्णांसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल. सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या टीमतर्फे एक आव्हान आहे किंवा एक विनंती आहे,
कृपया आत्ता सध्या रक्तपेढीमध्ये रक्तसाठा खूप कमी प्रमाणात आहे आणि रक्त दिलं जास्त आहे, म्हणजे इश्यू म्हणून आम्ही जे म्हणतो ते दिलं जास्त प्रमाणात जात आहे. तर ह्या दोन्हीचा मेळ बसण्यासाठी तुम्ही सर्वांनी जितक्या जास्त प्रमाणात होईल अशा प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन करावं, रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. ज्यांना शक्य असेल त्यांनी रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करावं अशी सर्वांना विनंती. संत गोरा कुंभार विकास मंडळ आणि युवा आघाडी यांच्या वतीनं संयुक्त असा हे रक्तदान शिबिर आपण आयोजित केले आणि सालाबादप्रमाणे आपण हा कार्यक्रम करतो. विशेषतः आमची युवा आघाडी जी आहे कुंभार समाजाची, त्यांचं फार मोठं यामध्ये योगदान असतं. आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, चष्मे वितरण असतील, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशा प्रकारचे दरवर्षी आपण कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून यावर्षी आता रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलं आहे. एक जीवनावश्यक उपक्रम या ठिकाणी स्तुत्य उपक्रम राबवला. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, महादान आहे. रक्ताची किंमत काय असते ते रुग्णालयात असणाऱ्या रुग्णालाच माहिती असतं. आणि आपण दिलेलं रक्त आहे ना 24 तासामध्ये पुन्हा पुरवठा होतं. रक्तदान केल्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी, अनेक प्रकारचे आजार दूर होतात. रक्ताचं संक्रमण चांगलं होतं, रक्ताभिसरण चांगलं होतं, हार्ट अटॅक, कॅन्सर याचं प्रमाण कमी होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिलेली एक रक्ताची बॅग 5 ते 6 लोकांचं, लाख मुलांचं जीवन वाचवतं. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. या कुंभार समाजाच्या दोन्ही मंडळांना, विश्वस्तांना आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो. कारण काय, आम्ही पाहिलेले कुंभार समाजातले अनेक नेतृत्व तयार झाले. प्रत्येक समाजात अनेक पैसेवाले असू शकतात, परंतु दान धर्म करणारे किंवा समाजासाठी सेवा करणारे फार कमी लोक आहेत. त्यामध्ये या लोकांचा नंबर लागतो. आमचा सर्व खेर्डीकरांचा म्हणण्यापेक्षा तालुक्याचा पाठिंबा त्यांना राहील अशी आशा व्यक्त करतो. आज या कुंभार समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे प्रकाश शेठ असतील किंवा इथे जे काय तरुण वर्ग त्यांचा आहे तो समाजाच्या माध्यमातून निश्चितच चांगलं काम करत आहे. परंतु ही सर्व टीम जी याच्यातले बऱ्यापैकी सगळेजण माझ्यासोबत काम करणार आहेत तालुक्यातले, त्यामुळे मला देखील या सगळ्या तरुणांचा अभिमान आहे. अनेक कार्यक्रम या समाजाच्या माध्यमातून घेत संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचं काम खऱ्या अर्थाने प्रकाश शेठ असतील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळे तरुण पिढी असतील हे खऱ्या अर्थाने करत आहेत. त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.